मॉर्निंग भावांनो, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. 2026 चा पहिला ब्लॉग. ये देखो कौन आया है, अभिज व्लॉग्स. 1 2 3 हा ब्लॉग बादशाह असणार. का सांग का बरं चांगली आला का सांग मी आहे ना या ब्लॉगमध्ये. लावा लागेल. लाव आता करण दादा इज हिअर. मी काय करणार आहे, जॅकेट काढणार, ही पॅन्ट काढणार, अंडरपॅन्ट वर आणणार. रेडी ना? जागा आली? मॉर्निंग भावांनो, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. Yes. 2026 चा पहिला ब्लॉग शूट होतोय, तो पहिला ब्लॉग. आम्हाला 8:30 10:30 निघायचं होतं पहिली गाडी आणायला, आणि आता वाजले 10:30, 11:15 आलेत. अजूनपर्यंत कोणाचा पत्ता नाही. मी तर बोलतो करुणा उठला पण नसेल, आणि आपला तो ज्याची गाडी आली तो पण उठला नसेल. आम्ही 2 दिग्गज भाषाच्या 8 वाजता उठून बसलोय. आता अभि झालाय, आता बसतो टाइमपास करत, थोड्या वेळानं जातो काहीतरी खायला. तोपर्यंत ते उठतील, फ्रेश बी होतील. आणि ह्यांचा डाटा ट्रान्सफर चालू आहे, व्हायचा कंटाळा. देख कुठला डाटा या कितना मेहनत दिखा रहा है. और ये व्लॉग, अरे आप फोकस नहीं हो रहा. ये व्लॉग आएगा भी कि नहीं आएगा, नहीं नहीं, आने वाला है, जल्दी आने वाला आज है. तारीख 1 तारीख है. अभी आप जज करो, जब ये आएगा ना ब्लॉग, कितने दिन लेट हुए. पहिल्या 10 दिवसातच आपला व्हिडिओ येणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळे एपिसोड आपण ऑन डे 1 डे पण येऊ शकतो, काय सांगता येईल. चलो अभी व्यू देखते हैं. ये देखो गाइस, नविता का इधर का व्यू है. प्रॉपर पूरा सिटी दिखता है भाई, मतलब गांव है पूरा, आप देख सकते हो. और अभी मैं नहा के आ चुका हूँ. चलो अभी एक मेंबर अभी आ रहा है, अभी ब्लॉग्स, उसको मिलते हैं. ये देखो कौन आया है, अभी ब्लॉग्स. होय भाई. यस. गॉडली कुठे? खाली खाली खालच्या रूमला आवरतोय. गाइस भाई के राइडिंग गियर तो देखो. लवकर बसलो. हा मी म्हणलेलो तुला. 2 तास उठलं पण नाही मला वाटतं कोण. कोण? कुणीच नाही, करण दादा पण नसं नव्हतं. वाटलंच मला. तर मित्रांनो, आपण आलो आहेत मैनुद्दीन शेठ, जे हमारे करण दादा के फ्रेंड, उनका गाड़ी का डिलीवरी है. ये पीछे देख सकते हो आप, तैयारी चालू है. तो हम इधर आए, डिलीवरी वगैरह लेते हैं. बुलेट की है. चलो गाड़ी तो बता दिया भाई. बताने जैसा क्या है इसको. कसा बसलाय, कसं वाटतंय आज गाडी घेतल्यावर? मस्त वाटतं. छान अजून वाटतंय. Z900 आपल्याला आणायची. येस, आपली मेन गाडी यायची अजून का. हे बघा मित्रांनो, गाडी ओळखा कमेंट मध्ये सांगा. ए इकडे थांबा. फटाके बिटाके वाजवा का जोरात. अरे वाजडी. येस. गाइस, मैनू की गाड़ी की ओपनिंग होने जा रही है. गेस कर रहे हैं गाड़ी कौन सा है, मालूम नहीं है आपको. चलो रेडी, 1 2 3. फटाके जो कॉंग्रॅच्युलेशन मैनू. नाच केलाय बाबा. हा ब्लॉग बादशाह असणार. का सांग का बरं चांगली आला का सांग मी आहे ना या ब्लॉगमध्ये. येस. मिसल वगैरह खाएंगे. और मैंने लाइफ में फर्स्ट टाइम R15, मतलब गियर वाला जो बाइक रहता है, वो फर्स्ट टाइम मैंने चलाया. बहुत अच्छा लगा. थैंक्स टू आबी भाई. गाड़ी चलाने को देने के लिए. अच्छी चलेगा, बस चलेगा. बट गियर का थोड़ा नॉलेज आना चाहिए. गियर का नॉलेज और क्लच कैसे कब छोड़ना है वो. बस बाकी पाचशे चला रे बच्चा. आम्ही आता खातो मिसळ. तर मित्रांनो, आम्ही आता खातोय मिसळ. थोड्या वेळाने आम्ही इथून जाणार, आम्ही रूमवर जाणार. मग तिथं पण मित्र राहणार, आलो रूमवर होगा जल्दी यूनिक आएगा. तो चलो अभी मिलते बाद में. खाना खाते और निकलते. अभी मिसळ खा के हो गई है. तर मित्रांनो, आपण सगळे आता रेडी झाले आणि आपण आता चाललोय गाडी आणायला करण दादाची. येस. आणि आपल्या सोबत आहे आधीच ब्लॉग्स, आपल्या सोबत आहे जांग्या भाऊ आणि मयूर आणि गॉडलिक आणि कोण तो आपला मालवणी. हवा इकडे बसतोय. डॉन शिल घाल रे. ओके. हा लावा लागेल. लाव आता. येस.
चलो अभी निकलते ये गॉड निकल देखो अब मेरा भी देखो मेरा जूता है जापानी। चलो अभी निकलते थोड़ा नीचे थोड़ा सा वेट करेंगे ओके बाय बाय यस करण दादा इज हियर मी काय करणार रे जॅकेट काढणार ही पॅन्ट काढणार अंडरपॅन्ट वर आलं पुढा तर मित्रांनो आता आपण गाडी चेंज केली आहे आणि आपण आता चालले गीताकरांच्या गाडीमध्ये हत्तीमध्ये आता हत्ती बघा आता फुल मोठ्या हातीत चालले भाऊ आपण. कसं वाटतं गीताकर भाऊ? एक नंबर झालोय आणि एवढी एक्साइटमेंट होते ना काही बेकार मला तर बोलता पण येणं झालं कधी बघू असं झालं नमस्कार एकदम तर मित्रांनो आत्ता तुम्ही पब्लिक रिॲक्शन बघितली आहे संजितेकर भाऊंच्या ब्लॉगमध्ये तर खूप मला भारी वाटलंय अजून पण मी लटलट कापतो भाऊंनो अशी सवय नाही आपल्याला बुलेट राजा शोरूम येस रेडी ना जागा आली जागूया गणपती बाप्पा तर मित्रांनो फायनली गाडीची अनबॉक्सिंग झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्यासोबत गॉडनेक आणि अडिक द मॉडरेटर ऑफ कर्नू 4545 येस इंग्लिश कुठले असेल तर माफ करा काय म्हणता मग काही नाही का कोण आहे ब्लॉगिंग टॅलेंट काय पण प्रणय इज लाईव्ह प्रणव का प्रणय प्रणव इज लाईव्ह ना मित्रांनो बघा आता 2026 चालू झालेलं आहे तर दुसऱ्या नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे आणि होणार असे नवीन व्यक्तिमत्व काँग्रेसला लावून रात्रीचे फिरत आहेत काय खालची 30 बसची ते डोळ्यात दिसायला नको म्हणून तो गॉगल लावून कंटिन्यू फिरतो 1 तारखेला पण तर माफ करा त्याला पण लाईक करा व्हिडिओला काय आणि बाकी नवीन लोक सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा आणि जगा आणि जगू द्या जगू द्या एक साथ सोडलं एक साथ मला तर घेतलं भाई जितेकर भाऊ पण आलेले आहे कालपासून माझ्यासोबत आहे हा पण मला एकही ट्रिपमध्ये घेतलेलं नाही यांनी घेतलेलं जे काय आहे ना जे पण मला हा तुम्ही सगळेच ना गावठी गँग आवाज टीम गाईज नवीन एक प्रोजेक्ट येतो आता लवकरच कुठला आवाजचा बाबा डिस्कॉर्ड का मैनेजर ही अच्छा लगा इससे मिलके आपको कैसा गाड़ी गाड़ी कैसी सगळ्यांना गाडीमध्ये फसवलं आहे देखो गाइस देखो अभी आ रहा है गाड़ी हमारा कर्नू भाऊ लेके आ रहे गाड़ी बाहर अरे एकदम दिल गार्डन गार्डन झाले भाई एकदम गार्डन गार्डन गाडी आलेली आहे आवाज जो ना आवाज
एक नंबर आवाज एक नंबर. आणि करण दादाची फिलिंग अरे लहान मुलासारखं झालंय. लहान मुलं जसं लॉलीपॉप भेटतो ना चॉकलेट म्हणजे त्याप्रमाणे त्याचं चाललंय. खेळलं खेळण्यासारखं. आता कंटिन्यू तेच विचार ते नुसते राईड. आता फक्त कंटेंट बघत. तर मित्रांनो आता अभी सीधा मिलेंगे हम करजत में. पार्टी मतलब डिनर होगा. तो मिलते हैं अभी. गाड़ी में जाते बैठते. भाई गाड़ी चालू हो गया हमारा. कहीं छोड़ के ना जाए. चलो. धन्यवाद गाईज. आज मला भेटलेला आहे बर्गर. यस. पोटात झाली होती माझ्या चालू गडबड म्हणून खातोय मी आता बर्गर. बर्गर. मॅक आलू टिक्की बर्गर. बर्गर खाने मेरे भी ब्लॉग पे जरा बोलता मैं भी बर्गर खा रहा हूँ. चलो मिलते हैं बाद में. प्लीज मैगी बन रही है यहाँ पे और हम मैं और अभीज और जितेकर भाऊ खाने वाले हैं मैगी. मैगी भाई मैगी खाने वाले वेज. दो एक ही दिन से मैं चिकन खा के थक गया. काय तुझे अँगल आहे रे पागल. तर मित्रांनो गरमागरम मॅगी आलेली आहे. कसं आहे गरम गरम. आपण पण सांगितलेली ना. तिसरी पण एक आली आहे. चलो अभी मॅगी खाते फिर मिलते गाइस. काय दिसते रे गाडीच्या आईला. हा जबरदस्त है भाई. रिएक्शन तो देखो भाई नीचे. स्वप्न पूर्ण झाला होता. पूर्ण गाडी आली दारात. काय पाहिजे ये तो अभी बाकी है. पिक्चर तो अभी बाकी है. यस यस. खूप आनंद झाला. आशीर्वाद आहे ना और ये लिटरली कापरे पता नहीं क्यों. चलो देखो दोस्तों. तो दोस्तों आप देख सकते हो हमारी G900 अनलोड हो चुकी है फाइनली मंदिर के सामने. देखो G900 ब्रो फाइनली आ चुकी है. काही जे माझ्यासाठी अहिल्यानगरवरून आले होते आणि एवढा आनंद वाटला. एवढा टाइम काढून आले. माझ्यासाठी बरं वाटलं. माझा कालचा दिवस बनला. आज आपली गर्लफ्रेंड तिकडे उभी आहे. रस्त्यात उभी आहे. मजा आली कालचा. तुम्ही पण मला खूप सारा सपोर्ट केला. तसं यांना पण करा आणि जागा आणि जगू द्या. आणि करण दादा मला एक बोलायचं आहे की म्हणजे एवढे दिवस भारी वाटतं. ओके रे नुकत्या रडतो कशाला. काय एन्जॉय. ते जे 2 दिवस होते गाईज शेवटचे म्हणजे 31 डिसेंबर आणि 1 तारखेचा जो दिवस होता आमचा तो खूपच चांगला गेला. म्हणजे 31 जे आहे गाईज ते माझ्यासाठी खूप स्पेशल होता. म्हणजे मी कधीच असं 31 जे आहे ते एक्सपिरियन्स केलं नव्हतं. मग त्यामध्ये आपले सगळेच आहेत. कर्णो दादा आहे, जितेकर भाऊ आहेत, मयूर आहे, नोबिता आहे आणि आपले आभासचे रायटर अँड ॲक्टर को ॲक्टर जे आहेत ते सुद्धा आहेत. जांगे भाऊ आणि मैनुद्दीन शेठ पण आहेत आपले. तर ते पण म्हणजे खूप चांगलेच सगळे. म्हणजे खूप छान वाटलं स्वभाव त्यांचा आणि मजा मस्ती करणारे सगळे. तर खूप मजा केली आणि असा दिवस परत येईल का नाही माहीत नाही. पण जो तो दिवस होता मित्रांनो तो खूप माझ्यासाठी मोठा होता. आणि दुसऱ्या दिवशीचा जो दिवस होता आपल्या नवीन वर्षाचा जो पहिला दिवस होता G900 आणायला आम्ही सगळे गेलो होतो पूर्ण गावठी गँग. तर खूप मजा आली. जाताना पण आम्ही खूप एन्जॉय करत गेलो आणि आलो. आणि गाडी बघून सुद्धा खूप छान वाटलं. आणि कर्णोदादाची जी फिलिंग होती मित्रांनो ती म्हणजे ते बघून डोळ्यात अक्षरशः असं पाणी आलेलं. तर म्हणजे असं वाटलं ना की नाही यार आपण पहिल्यापासून त्यांच्यासोबत आहे. म्हणजे इतकं क्लोज वाटलं ना रिलेशन की जसे की आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहेत सगळे नाही का. आबिद झालं, मयूर झालं, आपलं बर्निक झालं, त्याच्यानंतर नोबिता आहे. यांच्याशी मिळून आहे ना एक वेगळंच फील आलं. आणि कर्णोदादा सुद्धा काय बोलला आता. कर्णोदादासोबत बोलायला शब्दच नाही आहे. कर्णदादाला बघितलं की असं म्हणजे काहीतरी प्राऊड फील होतं. आणि तो जो करतोय त्याच्यामुळेच आम्ही सगळे आहेत. आणि कर्णोदादाला वन्स अगेन पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर G900 स्पोर्ट बाईक बीस्ट. ओके बीस्ट आपली बीस्ट आलेली आहे फायनली.
आता कॅमेरा हालतोय एवढंच होतं सांगायचं मला. अजून मी काही बोलू शकत नाही कारण की मी जास्त म्हणजे असं भावनिक होऊन जातो बोलायला लागलो की. तर बस एवढंच आहे. हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच नवीन ब्लॉग येतील. गॉडनिक आणि मी पण आम्ही काहीतरी प्लॅन करतोय. बघूयात लवकरच तुमच्या भेटीसाठी काहीतरी नवीन येतं आहे. तर असेच चॅनलवर. तर हा ब्लॉग आवडला असेल तर बस तेच लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूयात पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.